तर नमस्कार मंडळी, आज आपल्याला जायचं होतं बांगशी देवीच्या दर्शनासाठी. मग फटाफट आम्ही समृद्धीला लागलो आणि तिथं पोहोचलो बांगशी देवाच्या पायथ्याशी, म्हणजे त्या गडाच्या पायथ्याशी. आपल्या गाड्या पार्किंग करून दिल्या आणि तिथेच पायथ्याशी असलेल्या एका मंदिरात गेलो. तिथं महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आपण पोहोचलो दुसऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये. तिथं बी सर्वांनी एकदम मस्त दर्शन घेऊन टाकले. दर्शन झाल्यानंतर बाहेर थोडा आराम केला आणि निघालो बांगशी देवाच्या गडावरती, देवीच्या गडावरती. यांना म्हणलं, अरे तुमचा व्हिडिओ काढ राहिली, मागं कोणाला पाहत होती त्यांनाच माहिती. बाकी अर्धा गड तर आपण चढलो होतो, पण आपली अर्ध्या गडावर चढल्यानंतर जिरून गेली होती, कारण इतका खतरनाक गड होता. खालून जसं वाटत होतं ना तसं अजिबात नव्हतं वरती. बाकी सर्वजण एकदम सोबतच चालत होते. आणि तुटक झाला असताना गर्दी तर कमी होती, पण लहान मुलं बी सोबत होती. मग तिथून आम्ही अर्ध्या गडाच्या जास्त वर पोचलो होतो आणि तिथून हे मंदिर आपल्याला दिसत होतं. आणि हे तळ बी एकदम खतरनाक होतं, कारण त्याला खालून कागद नसताना डायरेक्ट सिमेंट होता. आता इथं सर्वांनी मस्त पत्र्याचं शेड असल्यामुळं सर्वांनी एक आराम घेतला आणि मी पण मस्त आराम घेतला. आणि मी आराम तर घेतच होतो, पण पोरांना इतकी उत्सुकता होत होती. अरे म्हटलं, पळायच्या आधी थोडा आराम करा, पुढं लय टाकणारे. पोरांना बसून दिला आणि मी सुटलो डायरेक्ट वरती. आणि वरती जाताना आपल्याला एकदम अशा छान छान लेण्या पाहायला भेटतात, त्या बघा तुम्ही एकदा. तर लेण्या पाहून झाल्या होत्या. मग आलो मी वरती डोंगरावरती. फायनल मी एकटाच पोचलो, बाकी सर्वजण खालीच होते, कारण मी पूर्ण पळत एकटाच आलो होतो. पळत आल्यामुळे मला पूर्ण घामावून गेला होता. बाकी ते घामता येतच राहणार म्हणलं, एकदा मंदिर फिरू. मग मंदिरात गेलो, तिथं मस्त पाट्यांवर चांगले सुविचार लिहिले होते. मग सुविचार पाहून घेतले आणि आपल्याला अजून देवगिरी किल्ल्यावर बी जायचं होतं. आता सर्वजण वरती पोहोचले होते. मग म्हटलं एक ड्रोन शॉट घेऊन टाकू. खतरनाक ड्रोन शॉट झाल्यानंतर आपण डायरेक्ट देवगिरी किल्ल्यावरती पोहोचलो आणि तिथं आपल्या कॅमेरामॅनकडे कॅमेरा दिला, पण त्यांना काही नीट व्हिडिओ काढता आला. व्हिडिओ मात्र चांगला काढला, पण हालत चालणार भाकरी खात जा. मग आपण पोहोचलो दुर्गा तोफेवर. पण सर्व मस्त फोटो काढून घेतले. फोटो चांगले काढून झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट दाखवायची होती, ती म्हणजे ही बघा. याचं नाव काय ते कमेंट करून सांगा, तुम्हाला माहिती असेल तर. मग आता इथं फोटो वगैरे काढले, इथं ही टोपी दाखवली. मग पुढं आपल्याला जायचं होतं आणखी वरती. तिथं जाण्यासाठी एवढाच पूल होता आणि सर्वजण एकाच पुलावरनं जात होते. बाकी एकच पूल असल्यामुळे ना जाम होत होते त्याच्यावर. आणि खाली इतकं पाणी होतं. नंतर मला कळलं त्या पाण्यामध्ये मगर होत. आधी तर मला काही वाटत नव्हतं, पण मगर कळल्यानंतर मला खूप भ्याव वाटायला लागलं होतं. आणि माणसं पार मुंडकी खाली घालू बघत होती, त्या मगरी दिसत्या काय. म्हणलं, अरे मगरीत काय दिसणार नाही. बाकी आपल्याला वरती जाणं कंटिन्यू ठेवायचं होतं. मधीन आपल्याला एक एकदम गुफेसारखा रस्ता होता आणि तो रस्ता इतका खतरनाक होता ना, चढण्यासाठी पूर्ण काटोकर रस्ता होता. बाकी हा गड इतका खतरनाक होता की बांगशी गड याच्या पुढं काहीच नव्हता, माहिती का. पोरांना तितका जोश होता वरती चढण्याचा. बाकी आपण अर्ध्याच्या वरती गड चढलो होतो आणि इथं मस्त जागा होती उभे राहण्यासाठी. आणि खाली इतका खतरनाक भारी व्ह्यू येत होता. आणि बाकी व्ह्यू वगैरे घेतला, चांगला आनंद घेतला सर्वांनी, मजा